कहाणी श्री हरतालिकेची। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता त्यांना पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुमची कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी। तो तिचा योग्य नवरा आहे, त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवले आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यांना ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद मुनी तेथून विष्णूकडे आले, त्यांना ती हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली, जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास, तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस, त्यांची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली, मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केली। इतक्यात तुझे वडील तिथे आले, त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत सांगितलीस। पुढे त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं, तुला घेऊन घरी आले। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात। हरतालिका व्रताची कहाणी वाचल्यानंतर एका तबकात कापूर लावून महादेव आणि माता पार्वतीची सर्वांनी आरती करावी। अशी ही हरतालिकेची कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।